नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आभासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे, अर्थात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. सुपरिचित आपण सर्वजण जे ऑनलाईन पद्धतीनं डिजिटलच्या माध्यमातून आपण संवाद साधणारे सर्व. आज आपण प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे 1 या चॅप्टरमधील या विषयामधील ब्लॉक 1 इंट्रोडक्शन, त्यातील टॉपिक 1 इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक, अर्थशास्त्राची प्रस्तावना किंवा अर्थशास्त्र म्हणजे काय त्या अनुषंगाने समजून घेण्यासाठी मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र कशा पद्धतीने कार्य करू शकतं त्यातील पार्ट 2 च्या अनुषंगाने आज चर्चा करणार आहोत. अर्थात हा टॉपिक थोडासा फास्ट असल्यामुळे त्याचा 1 आणि 2 पार्ट अशा मध्ये विभागणी केलेली आहे. 1 मधला काही भाग मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलेलाच आहे. त्यानंतर आज आपण 2 च्या अनुषंगाने डिस्कस करणार आहोत. इंट्रोडक्टरी पार्ट असल्यामुळं मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रातली असणारी स्थिती किंवा एकूणच कंडिशन कशा पद्धतीची आहे, काय आहे ती त्यामध्ये पाहिली जाते किंवा ती सांगितली जाते. प्रिन्सिपल्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 सूक्ष्म अर्थशास्त्र 1 त्यामध्ये इंट्रोडक्शन टू इकॉनॉमी, इंट्रोडक्शन टू इकॉनॉमीमध्ये टंचाईची संकल्पना किंवा सुरुवातीला प्रस्तावनेच्या अनुषंगाने सांगितलेला आहे. कन्सेप्ट, स्ट्रक्चर किंवा थिअरीज किंवा टंचाईची जी आपण नीड म्हणूया, कमतरता किंवा त्याच्यावर भाग विचार केलेला आहे. त्याचबरोबर उत्पादनाचा अर्थ, मिनिंग ऑफ प्रोडक्शन म्हटलंय. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्या कोणत्या कोणत्या आहेत, अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्याबरोबरच व्हॉट टू प्रोड्यूस म्हटलंय, तसं काय उत्पादन करावे, कोणत्या वस्तू उत्पादन करावे आणि कोणासाठी उत्पादन करावे, कोणासाठी उत्पादन करावे याच्यामध्ये द प्रॉब्लेम ऑफ मेरिट्स गुड्स असं म्हटलेलं आहे. आणि ही वाढीची समस्या कशा पद्धतीची असू शकते किंवा त्याच्यात कोणती वाढ असू शकते, ही सार्वजनिक आणि खाजगी वस्तूमधील निवड ही देखील असू शकते. त्यामुळे प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व हा त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी वस्तूमधील निवड ही विचारात घेतलेली आहे. गुणवत्तेच्या वस्तू उत्पादनाची समस्या कुठल्या प्रकारची किंवा किती गुणवत्ता असू शकते या अनुषंगाने आपण विचार करू शकतो. त्याचबरोबर संसाधनाचे वाटप कशा पद्धतीने करता येईल, अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, सोल्युशन ऑफ सेंट्रल प्रॉब्लेम म्हणजे त्याच्या संसाधनाचे वाटप, केंद्रीय समस्यांचे निराकरण कशा पद्धतीने होऊ शकतं किंवा किती होऊ शकतं. मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप, रिसोर्स अलोकेशन इन अ मिक्स्ड इकॉनॉमी, मिक्स इकॉनॉमीमध्ये रिसोर्सेस कोणत्या कोणत्या पद्धतीचे असू शकतात, आर्थिक पद्धती धोरणं असतील त्या अनुषंगाने म्हटलेलं आहे. इकॉनॉमी मेथड्स याच्यामध्ये महत्त्वाचा भाग येतो म्हणजे मिश्र इकॉनॉमीमध्ये, कारण आपण दुहेरी अर्थव्यवस्था म्हणजे जसं इतर देशामध्ये जर पाहिलं विकसित देशामध्ये त्यावेळेला हुकुमशाही अर्थव्यवस्था असलेली दिसून येते किंवा काही मागासलेल्या देशामध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा सामाजिक स्थिती ही वेगवेगळी दिसून येते. त्यामुळे समाज रचना कशा पद्धतीची आहे, एकूण त्याची स्थिती काय आहे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये कायदे किंवा व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं लोकशाही पद्धतीमध्ये काही कायदे ही हुकुमशाही म्हणजे केंद्रीय सत्ता जे असेल त्यांच्याकडून आलेलं सर्व जे नियम असतील ते सर्वांसाठी बंधनकारक राहतात आणि केंद्राला सार्वजनिक किंवा लोकशाहीमध्ये निवडून दिल्याची पद्धत आपण जी म्हणूया, इलेक्शन्स वोटिंगच्या अनुषंगाने दिलेले अधिकार हे देखील त्यांच्याकडे असतात. त्यामुळं केंद्रीय पातळीवरच्या असणाऱ्या काही बाबी त्या काही वेळेला समस्या प्रधान असतात, परंतु अनेक वेळेला समाजाचं किंवा जनतेचं हित हेच डोळ्यासमोर ठेवून किंवा देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल या अनुषंगाने नियोजन किंवा प्लॅनिंग केलेलं दिसून येतं. त्यामुळे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये संसाधनाचे वाटप किंवा वितरण जे आहे ते सर्व घटकांना समान कसे मिळेल, भूमी, खंड, भांडवल जे आपण म्हणतो त्या पद्धतीने भूमी, श्रम, भांडवल आणि खंड या अनुषंगाने त्याचे मोबदले जे आहेत, भूमीच्या अनुषंगाने भूमीसाठी दिला गेलेला फंड असेल, भांडवलासाठी दिलेलं व्याज असेल, इंटरेस्ट असेल, या अनुषंगाने किंवा लेबरला दिलेलं वेतन असेल आणि संयोजकाच्या दृष्टीने नफा असेल, हे घटक सर्वांमध्ये कसे समान वितरित करता येतील, त्याचा लाभ कसा घेता येईल त्या पद्धती आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. त्यामुळे आर्थिक पद्धती आणि आर्थिक कायदे हे कशा पद्धतीचे असतील, किती असतील ते त्या अनुषंगाने इकॉनॉमी मेथॉडॉलॉजी अँड इकॉनॉमिक लॉज याचे कायदे काढून आपल्याला बघावे
लागतील. प्रेरक आणि उत्पन्न तर्क, इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह मेथॉडॉलॉजीच्या अनुषंगाने सांगितलेला आहे तो भाग कसा असू शकतो. त्यामुळे प्रेरक आणि उत्पन्न तर्क हा देखील इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह रिसर्चिंग आणि समतोल इक्विलिब्रियम आहे तो कशा पद्धतीने आहे. सकारात्मक विरुद्ध सामान्य अर्थ किंवा पॉझिटिव्ह व्हर्सेस नॉर्मेटिव्ह इकॉनॉमी याच्यात दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने कार्य सांगितलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स या दोन घटकावरती विशेष करून भर दिलेला आहे. स्टॉक आणि प्रवाह जो आहे, स्टॅटिस्टिक्स आणि डायनॅमिक या अनुषंगाने स्टॉक अँड फ्लोज किंवा स्टॅटिस्टिक्स अँड डायनॅमिक च्या अनुषंगाने एकूण स्थिती अर्थव्यवस्थेची कशा पद्धतीची असू शकते. त्याचबरोबर मायक्रो किंवा सूक्ष्म पातळीवरती जी ध्येय धोरणं राबवली जातील किंवा त्या अनुषंगाने केलेले विचार असतील ते याच्यामध्ये निश्चितपणे पाहायला आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे आर्थिक पद्धती ही कोणती असावी, त्यासाठीचे कायदे कशा पद्धतीचे आहेत, प्रेरक आणि उत्पन्न तर्क किंवा तर्कवक्र आपण म्हणूया तो कशा पद्धतीचा आहे, समतोल पातळी कशी आहे, सकारात्मक विरुद्ध सामान्य अर्थशास्त्र जे आहे त्याची स्थिती काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यातील फरक हा अशा पद्धतीचा असू शकतो. कारण सूक्ष्म घटकाला जे नियम लागू पडतील ते समग्र पातळीवर पडतीलच असं नाही. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिपरत्वे भिन्नता असते आणि समग्र पातळीवरती जी एकूण ध्येय धोरणं राबवली जातात ती सर्वांना विचार करून, कारण सर्वसमावेशक म्हणजे मॅक्झिमम लोकांना ते लागू पडत असतात. आणि तो वैयक्तिक पातळीवर मग वैयक्तिक व्यक्तीचा उपभोग असेल किंवा त्याची मागणी असेल, त्याचं एकूण उत्पादन असेल, परंतु एकाच असेल, एखाद्या घटकाचा असेल तर त्याचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. आणि सर्वांचे एकूण ज्यावेळेला एखाद्या आता आपण आज असा विचार करूया की महाराष्ट्रामध्ये HSC बोर्डाच्या अनुषंगाने 12वीचा निकाल आहे तो राज्याचा निकाल किती लागला हे एकूण पाहिलं तर समग्र अर्थशास्त्र होईल. परंतु एखाद्या विद्यार्थ्याचा पाहिला, एखाद्या शाळेचा पाहिला, एखाद्या कॉलेजेसचा पाहिला तर तो निकाल हा त्या ठिकाणचा किंवा तेवढ्या पुरता दिसून येईल. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र ह्या काही मर्यादा आणि सूक्ष्म अर्थशास्त्रातल्या काही मर्यादा हे स्पष्टपणे किंवा सुस्पष्टपणे दिसून येणारा भाग आहे. त्यामुळे स्टॉक आणि प्रवाह हा देखील त्या ठिकाणचा विचार करावा लागतो. त्यामुळं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र या दोघात कोणत्या प्रकारची भिन्नता आहे, कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला या ठिकाणी विस्तृत पाहता येऊ शकतं. इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने आपण कालच्या किंवा मागच्या पार्टमध्ये असं पाहिलेलं होतं की अर्थशास्त्राची व्याख्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. समाजाची संस्था किंवा तंत्रज्ञान किमतीवर कसा परिणाम करू शकतो या अनुषंगाने आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळालेला भाग होता. त्यानंतर इंट्रोडक्शनच्याच अनुषंगाने जसं आपण वेगवेगळ्या भागामध्ये पाहत होतो, व्यवसाय चक्राचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. आर्थिक धोरण असेल त्याचं प्लॅनिंग त्याच्यात केलेलं असतं. बेकारी, बेरोजगारी ही जी वैयक्तिक पातळीवरची समस्या आहे ती समग्र पातळीवरती ध्येय धोरण ठरवताना उपयुक्त ठरत असते. त्यामुळे सर्व आर्थिक क्रियाकलापांच्या बळशी टंचाई किंवा त्या वस्तूची कमतरता असल्याचे आपल्याला दिसून येते, त्या उत्पादनाची कमतरता दिसून येते. त्याच्यामुळेच अर्थव्यवस्थेत मागणी ही वाढलेली असते किंवा मागणी किंवा गरज पूर्ण करू शकत नसेल तर त्या साधन सामग्रीची किंमत देखील वाढलेली असते. त्यामुळे टंचाईची संकल्पना आर्थिक जीवनाच्या दोन मूलभूत तथ्यामध्ये अभिव्यक्ती आढळून येते. अमर्यादित इच्छा किंवा समाप्ती, त्याचबरोबर दुर्मिळ संसाधने किंवा साधन सामग्री आहे त्या अनुषंगाने काही भाग सांगता येईल. अमर्यादित इच्छा किंवा त्याची पूर्तता कशी करता येईल त्या अनुषंगाने सांगता येईल. उत्पादनाचा अर्थ, उत्पादन या शब्दाचा अर्थ हा विविध निविष्ठामध्ये होणारे परिवर्तन सूचित करते. आउटपुट ज्यामुळे इनपुटची इच्छा किंवा समाधानकारक क्षमता ही वाढते. उत्पादनाची प्रक्रिया ही निसर्गतःच घडणाऱ्या गोष्टींचे वस्तूमध्ये रूपांतर करते. सेवा ज्या मानवी इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते, म्हणजे अशा सेवा की ज्याच्यामध्ये मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता असू शकते आणि त्याचं बाजारभावानुसार काही मूल्य हे निश्चित करावं लागतं किंवा निश्चित केलेलं असतं. आता उत्पादनाच्या प्रक्रियेत आपण एखादा घटक तयार झाला, औद्योगिक क्षेत्राचा माल देखील उत्पादन झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु सेवा क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेला शिक्षकांनी दिलेली सेवा असं म्हणतो किंवा बँकेने दिलेली सेवा असं म्हणतो त्यावेळेला त्याच्यातून उत्पादन दिसत नाही. तर ते उत्पादन न दिसल्यामुळं
त्याच्या अनुषंगाने काही बाबी या निश्चितपणे होत असतात. सेवा ज्या मानवी इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहेत, ज्या गोष्टी अशा आहेत किंवा ट्रान्सफरला इनपुट बनतात, तर आउटपुट हे ट्रान्सफर बरोबरच किंवा फार्मशिवाय दुसरे काहीही नसते. इनपुटचे म्हणजेच वस्तू आणि सेवा यात काही मानवी प्रयत्नांचा समावेश असतो. ते मानवी प्रयत्न शारीरिक आणि बौद्धिक या अनुषंगाने देखील असू शकतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या केंद्रीय समस्या सेंट्रल प्रॉब्लेम ऑफ अँड इकॉनॉमी किंवा काय उत्पादन करावे, उत्पादन कसे करावे, व्हॉट टू प्रोड्यूस, उत्पादन कसे करावे याच्यामध्ये हाऊ टू प्रोड्यूस, कोणासाठी उत्पादन करावे, फॉर हुम टू प्रोड्यूस ते दिसून येईल. त्याचबरोबर वाढीची समस्या आहे, चूज बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर किंवा प्रायव्हेट गुड्स असं म्हटलेलं आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक आणि खाजगी यात सार्वजनिक वस्तू कुठल्या आहेत, खाजगी वस्तू कुठल्या आहेत. सार्वजनिक वस्तूमध्ये आपण असंही म्हणू शकतो की सरकारने समजा शैक्षणिक सुविधा दिल्या, प्रायव्हेट शाळा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च येतो आणि तो खर्च कव्हर करण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे अनुदान मागावे लागतात किंवा विद्यार्थ्यांवरती त्या अतिरिक्त फी ही लादली जाते. त्याच्यामुळे हे शिक्षण महागडे शिक्षण होत असतं. त्याचबरोबर आपण पाहतो त्यावेळेला प्राथमिक शिक्षण जे असेल, माध्यमिक शिक्षण जे असेल, ते शासनाकडून मोफत पुरवण्याची सुविधा असते. कारण त्याचा असणारा जो वेतन असेल, शिक्षकांचा वेतन असेल, शालेय खर्च असेल, तर तो शासनामार्फत देण्याची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर आपण बँकिंग सेवामध्ये ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला बँकेला आपल्या ग्राहकाकडून त्याचा मोबदला काही प्रमाणात घ्यावा लागतो आणि त्याच्यावरती आपली बँकिंग सुविधा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर कशी चालेल ते विचारात घेतलं जातं. त्याचबरोबर चॉईस बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट गुड्स म्हणजे खाजगी वस्तू आणि सार्वजनिक वस्तूची जरी चॉईस असली तरी सार्वजनिक वस्तू ह्या वैयक्तिक एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या ठिकाणी शक्य असेल कदाचित काही थोडंफार, परंतु जास्तीच्या सेवा ज्यावेळेला देत असतं त्यावेळेला पब्लिक सेक्टरकडून मिळणाऱ्या सेवा हे अत्यंत महत्त्वाचे असतात. रस्ता वाहतुकीची सुविधा जसं शैक्षणिक म्हणलं आपण त्याच्यामध्ये रोडच्या संदर्भातले काही अंतर कदाचित एखादा किलोमीटर, अर्धा किलोमीटर, 5 किलोमीटर रस्ता एखादा खाजगी व्यक्ती वापरू शकेल, परंतु लॉंग डिस्टन्स ज्यावेळेला आपण पाहतो किंवा काही जास्तीचे अंतर असेल किंवा रस्त्यांचं जाळं विणण्याचं काम म्हणूया आपण, ते पब्लिक सेक्टरच करत असतो. त्यामुळे पब्लिक सेक्टरकडून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा या अत्यंत महत्त्वाच्या असतात. जशा प्रायव्हेटच्या त्या कदाचित वैयक्तिक व्यक्ती, वैयक्तिक स्थिती ही त्या त्या घटकावरती अवलंबून असते आणि त्याची मागणी करू शकते. त्यामुळे वाढीची समस्या कुठली आहे, सार्वजनिक आणि खाजगी वस्तूमधील निवड असेल, चॉईस बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट गुड्स असेल, ते गरजेचंच आहे. गुणवत्तेच्या वस्तूच्या आहेत, द प्रॉब्लेम ऑफ मेरिट गुड्स म्हटले, म्हणजे गुणवत्तेच्या अनुषंगाने जर वस्तूचं उत्पादन मिळालं तर त्याचा निश्चित फायदा होत असतो. उत्पादन संभाव्यता वक्र काही स्किप आपण मागच्या याच्यात पाहिलेलं आहे, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. उत्पादन संभाव्यता वक्र जे आहे त्या अर्थव्यवस्थेला विविध वस्तूच्या पर्यायी संयोगामधून निवड करावी लागते आणि सेवा किंवा निवडीची ही समस्या एका साध्या आलेखाद्वारे सुद्धा स्पष्ट करता येऊ शकते. त्याचबरोबर त्याची निवडीची ही समस्या किंवा एका ग्राफद्वारे सुद्धा याची मांडणी आपल्याला करता येऊ शकते. त्यामुळे उत्पादन संभाव्यता वक्र असेल किंवा उत्पादन परिवर्तन म्हणून ओळखले जाणारे वक्र असतील, वक्र किंवा एक सामान्य उत्पादन शक्यता वक्र जो आहे पीपीसी वक्र हे काढलेले आहेत. देशाला याची जी हायपोथेसिस किंवा आपण गृहीतक विचारात घेतली ती म्हणजे देशाला फक्त 2 पर्यायी संयोगापैकी एक निवडावा लागेल किंवा त्या अनुषंगाने त्याला एलईडी किंवा संगणक मॉनिटर आपण जो याच्यात म्हणालो होतो त्या अनुषंगाने होईल. देशातील सर्व उत्पादक संसाधने हे दिलेले आहेत आणि तसेच घेतलेले देखील आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाची स्थिती त्यात कोणतेही केले जात नाहीत किंवा अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादक संसाधने हे पूर्णपणे कार्यरत आहेत किंवा नाही हे आपल्याला पाहावं लागेल. प्रोडक्शन पॉसिबिलिटी अवेलेबल टू अ कंट्री किंवा एलईडीच्या अनुषंगाने असेल, कम्प्युटरच्या अनुषंगाने असेल, 30, 25, 20, 15, 10, 5 अशा अनुषंगाने 0, 14, 20, 24, 27, 29 आणि 30 या स्टेपमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तसा बदल झालेला दिसून येतो. लॉस ऑफ एम फॉर इच ॲडिशनल एल प्रोड्यूस किंवा टर्न्सच्या अनुषंगाने 2.8 आणि 1.2 किंवा 0.8, 0.6 या अनुषंगाने विचार करता 0.4 आणि 0.2 ही स्थिती जर पाहिली तर वेगवेगळ्या पद्धतीने ही अवस्था दिसून येत असलेली आपल्याला
दिसून येते. त्या पद्धतीनं LED किंवा कॉम्प्युटर मॉनिटरची जी मागणी आहे ती त्या अवलंबून असते किंवा त्याची टंचाईची स्थिती कशी असेल त्याच्यावरती त्याची किंमत ही निश्चित केली जाऊ शकते. त्यामुळं ठराविक किंवा डावीकडून उजवीकडे खालचा उतार जो आहे तो त्याची मागणी कमी दाखवते आणि वरचा जो उतार असतो त्याच्यावर नेहमी मागणी ही जास्त दाखवलेली असते. त्यामुळं त्याचा बेनिफिट्स मिळणं हे जास्तीच असू शकेल आणि खालीमध्ये कमी असू शकेल. त्यामुळे उत्पत्तीकडे अवतल किंवा अवतलच्या खालच्या बाजूच्या वळणाचा उतार हा देखील दिसून येतो उतार आहे. MRT प्रमाणेच तर अवतलता म्हणजे MRT वाढवणे ज्यावर एक गृहीतक आहे किंवा त्याचा गृहीत बाबीवरती हा भाव असू शकतो. PP वक्र हा आधारित आहे. PP वक्र हा सरळ रेषा असू शकते व जर असे गृहीत धरले की MRT स्थिर आहे म्हणजेच उतार आहे तर स्थिर जेव्हा उतार असतो तेव्हा वक्र हा कमी किंवा जास्त असणं आवश्यक अपेक्षित आहे. सरळ रेषा वक्र ज्या वेळेला काढला जातो त्यावेळेला MRT स्थिर कधी आहे किंवा कोणत्या स्थितीला आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्या अनुषंगाने संसाधनाचं वाटप हा आता खरं तर फार महत्त्वाचा विषय आहे. मिळालेली साधन सामग्री किंवा उपलब्ध साधन सामग्रीचं वाटप करताना समाधान केंद्रीय किंवा त्यातून समस्या निर्माण होणार आहेत याचा विचार करावा लागतो. संसाधनाचं वाटप करणं, वितरण करणं, जशा पद्धतीने काही वेळेला काही कार्यक्रमांमध्ये प्रोग्राम असतो त्यावेळेला फूड डिस्ट्रीब्युशन असेल त्यावेळेला सर्वांपर्यंत कसं पोहोचेल, सर्वांना कसं समान देता येईल या अनुषंगाने त्याचा विचार केला जातो. ज्याला गरज आहे त्याला पुरेसं देणं किंवा किती अपेक्षा आहे त्या अनुषंगाने त्याच्यावर विचार होणं हे देखील महत्त्वाचं असतं. त्यामुळं सैद्धांतिकदृष्ट्या दोन प्रकारच्या आर्थिक प्रणाली आहेत. उदाहरणार्थ भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे आणि समाजवादी अर्थव्यवस्था आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये केवळ हुकुमशाहीच्या अनुषंगाने आपण म्हणूया किंवा भांडवलाच्या उपलब्धीवरती उत्पादन हे घेतलं जातं आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल आणि लोकसंख्या आपण म्हणूया या दोन्हीचा वापर करून उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे भारतातली जी लोकशाही आहे त्या लोकशाही आहे त्याच्या अनुषंगाने मिश्र अर्थव्यवस्थेचा विचार करतात याच्यात आपल्याकडं फायदा झालेला दिसतो किंवा तशा अनुषंगाने ही जगापेक्षा श्रेष्ठ आपली जी लोकशाही पद्धतीची अनुषंगाने मिश्र अर्थव्यवस्था आपण भारताने स्वीकारलेली आहे. त्यामुळे संसाधनाची वाटपाची समस्या ही अनेक मार्गाने जरी आली तरी ती प्रत्येकाने हाताळली जाऊ शकते. त्याचबरोबर त्याची प्रेरक स्थिती जी आहे ती देखील असू शकते. त्यामुळे प्रत्येकाने हाताळली जाऊ शकणारी किंवा अर्थव्यवस्था ही स्वतःच्या निवडलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने कार्य करत असते. सोडवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये निश्चितपणे दिसून येतो. त्याचबरोबर मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप मिश्र अर्थव्यवस्था अशी आहे की ज्यामध्ये काही निर्णय हे बाजार शक्तीवर सोडले जातात. इतर थेट सरकारी नियम किंवा अगदी मालकी अंतर्गत असणारे घेतले जाणारे नियम हे आपल्याला महत्त्वाचे असतात किंवा तसे निकष हे आपल्याला विचारात घ्यावे लागतात. त्यामुळे केंद्रीय समस्या असेल सैद्धांतिकदृष्ट्या दोन प्रकारच्या आर्थिक प्रणाली आहेत. उपलब्ध स्थितीवरती भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था व्यवहारात सर्व देशांनी मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाणारी अर्थप्रणाली आहे. संसाधन वाटपाची समस्या ही अनेक मार्गाने आणि प्रत्येकाने हाताळली जाऊ शकते अशी स्थिती आहे. अर्थव्यवस्था ही स्वतःच्या निवडलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने सोडवली जाते किंवा ती स्थिती निर्माण झालेली दिसून येते. मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप कशा पद्धतीने करावं किंवा वितरणाची प्रक्रिया काय असू शकते, वितरण प्रणाली काय असेल त्या अनुषंगाने आपल्याला याचा विचार करावा लागतो. त्यामुळे मिश्र अर्थव्यवस्थेत असे आहे की ज्यामध्ये काही निर्णय हे बाजार शक्तीवर सोडले जातात. इतर थेट सरकारी नियम किंवा अगदी मालकी अंतर्गत घेतले जाणारे नियम निकष हे याच्यात वापरले जात नाहीत किंवा कशा पद्धतीने त्याच्या अनुषंगाने विचार होत नाही. त्याचबरोबर त्याची असणारी स्थिती जी आहे ती कुठल्या प्रकारची आहे किंवा कशा पद्धतीची असू शकते त्याबद्दल आपल्याला काही माहिती सांगता येऊ शकते. त्यामुळे मिश्र अर्थव्यवस्था चं वाटप करणं किंवा त्या अनुषंगाने त्याचे प्रयत्न करणं ही बाब महत्त्वाची ठरू शकते. मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप हे वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. त्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने किंवा मिश्र अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने होणाऱ्या बाबी ह्या वेगवेगळ्या आहेत. आर्थिक पद्धत आणि आर्थिक कायदे या आर्थिक कार्यपद्धती
विज्ञान म्हणून अर्थव्यवस्थेचे स्वरूप तपासते, ते गृहीतकाचे स्वरूप, तर्काचे प्रकार आणि स्वरूप तपासते. अर्थशास्त्रात वापरलेले स्पष्टीकरण हे विविध पद्धती जसे की वर्गीकरण असेल, वर्णन असेल, स्पष्टीकरण असेल, मोजमाप असेल, अंदाज प्रिस्क्रिप्शन्स असेल आणि चाचणी किंवा आर्थिक पद्धतीशी संबंधित काही बाबी देखील असू शकतील किंवा संबंधित त्या दृष्टीनं त्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे आर्थिक पद्धती, त्याच्यावरच असणाऱ्या स्पष्टीकरणासाठीचा आधार आणि गट तपासणे किंवा अर्थतज्ञ अर्थव्यवस्थेच्या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतात किंवा त्या अनुषंगाने अर्थशास्त्रज्ञ आपल्या बाजार किमती किंवा त्या वस्तूची बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने विक्री होऊ शकते याची प्रश्नाची उत्तरं शोधण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्राचं कार्य असतं. तर बाजारपेठेत कोणती किंमत असावी, कशा पद्धतीने वस्तू विकावी या अनुषंगाने आर्थिक तरतुदी किंवा त्याचे नियोजन हे केलेलं असतं. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ वापरत असलेले किमती या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूच्या अनुषंगाने पाहत असतात. मागील काही आराखडा किंवा लेखाजोखा आपण म्हणूया तो देण्याचा संदर्भ दिलेला असतो, परंतु प्रत्येक वेळेला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सर्व घटक जसे तसे लागू असं होणार नाही. त्यामुळं व्यक्तिपरत्वे भिन्न असेल, कालपरत्वे भिन्न असेल, वेळेनुसार भिन्नता आपल्याला म्हणूया, स्थल किंवा ठिकाणानुसार देखील भिन्नता असू शकते. म्हणजे स्थल कालपरत्वे भिन्नता आपण ज्याला म्हटलं जातं तो सूक्ष्म अर्थशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा गृहीतक आहे आणि प्रत्येक नियमाच्या वेळेला लागू पडण्याची शक्यता असते. त्यामुळं कोणता नियम आणि कशा पद्धतीची स्थिती असेल हे सूक्ष्म अर्थशास्त्रात निश्चित असं सांगता येत नाही, परंतु समग्र अर्थशास्त्रात एकूण समाजावरती काय प्रभाव पडेल, समाजावरती काय परिणाम होईल त्याचा निश्चितपणे विचार केलेला असतो. त्यामुळे आर्थिक पद्धती स्पष्टीकरणासाठी आधार आणि गट तपासणी या अनुषंगाने देखील अर्थतज्ञ अर्थव्यवस्थेबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात किंवा अर्थशास्त्रात किमती का किंवा या प्रश्नाचे उत्तर कशा पद्धतीने देता येईल त्या अनुषंगाने देखील विचार करत असतात आणि त्या दृष्टीनं नियोजन आराखडा हे तयार केलेला असतो. त्याचबरोबर कोणत्या स्थितीत कोणती बाब किंवा कोणते स्पष्टीकरण हे उपयुक्त ठरू शकतात हे देखील आपल्याला सांगता येऊ शकतं. आर्थिक पद्धती जर सुयोग्य असेल किंवा त्यातले कायदे नियम हे जर फायदेशीर असू शकतील तर निश्चितपणे विचार विनिमय हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो. स्पष्टीकरण देत असताना, वर्णन करताना, मोजमाप करताना कोणती पद्धत वापरावी या मोजमापाच्या देखील आपण पाहतो. लिक्विड फॉर्म असेल तर लिटरमध्ये आपण मोजमाप, आकारमानानुसार असेल समजा तर त्याच्या आकारावर मोजमाप करावं लागतं. म्हणजे भिंत वगैरे जर मोजायची असेल तर आपल्याला त्याच्या आकारावर मोजावं लागतं. वजनाच्या संदर्भात एखादी वस्तू जड असेल, हलकी असेल तर त्याच्या वजनावर मोजावं लागतं. त्याचबरोबर आर्थिक पद्धती स्पष्टीकरण, आधार आणि गट तपासणी या अनुषंगाने सुद्धा दिसून येते. त्यामुळे प्रेरक आणि उत्पन्न तर्क हे अर्थशास्त्राने आर्थिक कायदे तयार करताना दोन परंपरा पाळलेल्या आहेत. समतोल स्थिती दर्शवलेली आहे. ही संकल्पना अर्थशास्त्रातील विश्लेषणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. खूप वारंवार वापरले जाते आणि एखाद्याने त्याचे संबंधित किंवा परिचित व्हावे. सहसा एक आर्थिक चल जसे की एखाद्या वस्तूची किंमत, विविधांच्या किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी या पाहिल्या जातात. शक्ती ही वेगवेगळ्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा या शक्ती या संतुलनात प्रेरक किंवा प्रोत्साहन देणाऱ्या शक्ती असं म्हटलंय उत्पादनासाठी, उद्योजकासाठी उत्पादन जसं वाढवण्याच्या अनुषंगाने असेल त्यात आर्थिक चल जो आहे तो घटक किती वापरलेला आहे किंवा चल म्हणजे घटक आपण म्हणूया. आर्थिक घटकाचा वापर जर जास्त असेल म्हणजे विकसित देशामध्ये आपण पाहतो त्यावेळेला तिथं आर्थिक किंवा गुंतवणुकीची तरतूद कॅपिटलची आपण म्हणूया भांडवली गुंतवणूक जी आहे ती जास्त प्रमाणात असते, परंतु इतर ठिकाणी ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याच्यात तसं बदल दिसून येतो. सहसा एक आर्थिक चल जे आहे किंवा शक्ती जी आहे ती वेगवेगळ्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न केलेला असतो. जेव्हा या शक्ती या संतुलनात असतात, व्हेरिएबलचे मूल्य हे बदलणे असते किंवा ते समतोल आहे असे म्हणतात. समतोल संकल्पना ही समतोल म्हणजे विश्रांतीची स्थिती जिथून ते स्थान प्राप्त करणे किंवा प्रोत्साहन किंवा हालचाल करण्यासाठी संधी नाही.
जेव्हा ग्राहक हे वेगवेगळ्या वस्तूवर खर्च करतो तेव्हा तो समतोल असतो आणि जास्तीत जास्त समाधान हे देखील आपल्याला विचार करावा लागतो किंवा त्या अनुषंगाने तसे प्रेरणा किंवा प्रोत्साहन हे दिलं जाऊ शकतं. त्यामुळं सकारात्मक विरुद्ध मानक किंवा अर्थशास्त्र ही सकारात्मक अर्थशास्त्र हा शब्द केवळ आर्थिक स्त्रीकरणाशी संबंधित आहे किंवा कायदे आणि वास्तव वर्णन या आर्थिक कायद्यापासून साधित केलेले असू शकते. सैद्धांतिक गृहीतक किंवा रेकॉर्ड हे देखील केलेल्या तथ्यावरून कोणत्याही प्रकारे असू शकतात किंवा त्या बाबी सुस्पष्ट होऊ शकतात. काय अस्तित्वात आहे याबद्दल ते कोणताही निर्णय हे देत नाहीत. आर्थिक विश्लेषण किंवा वांछनीय आहे किंवा त्यात बदल करणे हे देखील आवश्यक आहे. एक सकारात्मक विधान हे जर विचारात दिलं तर पेट्रोलच्या किमतीत वाढ झालेली त्याची मागणी ही कशा पद्धतीने वाढते, मागणीच्या प्रमाणात एका बाजूला कसा बदल होतो, म्हणजे एकतर किंमत वाढलेली असेल त्यावेळेला लोक मागणी थोडी थोडी कमी कमी करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे मागणी घटलेली असते आणि ज्या वेळेला किमती कमी झालेल्या असतात त्यावेळेला त्याची मागणी वाढलेली असते. म्हणजे कोणत्याही उत्पादनाच्या अनुषंगाने त्याची किंमत ही महत्वाची असते. ती वस्तू कितीही गरजेची असेल तरी पण त्या किमतीला ती वस्तू खरेदी करण्यासाठीची असणारी क्षमता ही समोरच्यामध्ये असणं अपेक्षित असते, तरच तो ग्राहक त्या वस्तूची मागणी करेल, अन्यथा ती मागणी केली जाणार नाही. त्यामुळे सैद्धांतिक गृहीतकाच्या वेळेला विचार केली, रेकॉर्ड केलेल्या विचारानुसार जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे काय अस्तित्वात आहे याबद्दल ते कोणताही निर्णय हे देत नाहीत किंवा आर्थिक विश्लेषण जे आहे ते केलं जाऊ शकत नाही. त्याच्यातले बदल दिसून येत आहेत. पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली नाही, त्यांच्या मागणीच्या प्रमाणात देखील घट झालेली दिसते किंवा त्या अनुषंगाने तशी मागणी आणि हे जे आहे उत्पादन जे आहे ते तसं आपल्याला बदलावं लागतं. त्यामुळं अर्थव्यवस्थेत कोणत्या वस्तूला किती किंमत आहे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. विशिष्ट कालखंडामध्ये आता जर पाहिलं तर आपण आंब्याचा सीजन आपण पाहतो. आता आंब्याच्या असणाऱ्या किमती ह्या मार्च एप्रिल मे पर्यंत वाढलेल्या दिसतात, परंतु जूनमध्ये ज्यावेळेला पाऊस सुरू होतो त्यावेळेला तो आंबा नाशवंत असल्यामुळे तिथून पुढच्या त्या वस्तूची किंमत ही तशीच राहील असं सांगता येत नाही. ती किंमत घटत्या स्वरूपाची असते किंवा घटत गेलेली दिसते आपल्याला. त्यामुळे पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याने त्याच्या मागणीच्या प्रमाणात हे देखील घट होत असते. त्यामुळं पेट्रोलची किंमत असेल किंवा इतर काही इंधनाची पेट्रोल डिझेल इतर आपण म्हणूया केरोसिन असतील किंवा आता इलेक्ट्रिक बाईकच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर त्याच्या किमती देखील आपल्याला त्या पेट्रोल ऍक्च्युली ती जी काही बाईक असेल त्याची असणारी किंमत असेल त्या बॅटरीची किंमत आपण जर विचारात घेतली तर तिची किंमत आणि एकूण असणारा कालावधी याचा एक विचार करावा लागतो. त्यामुळे एक सकारात्मक विधान किंवा पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याने त्याच्या मागणीच्या प्रमाणात ही घट होते. एक मानक किंवा विधान जे आहे ते त्या अनुषंगाने पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. अधिक सामान्यपणे मानक हे विधान विचारात घेतलं जातं किंवा त्या अनुषंगाने त्याची माहिती ही वापरलेली असते किंवा तशी सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने या दोघात काय डिफरन्स आहे किंवा कशा पद्धतीचा फरक आहे तो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या संज्ञा ह्या वापरल्या जातात सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र अशा अनुषंगाने ही संज्ञा वापरली जाते. गोष्ट आहेत एका टोकाला किंवा विश्लेषण कव्हर करू शकते का, ते कशा पद्धतीने करू शकते. त्यामुळे एकत्रीकरणाची पातळी ते किती प्रमाणात आर्थिक एकके असणे त्या संदर्भातली असणारी पातळी व्हेरिएबल्स असतील आर्थिक विश्लेषणामध्ये समाविष्ट आहेत का एका टोकाला, आणि विश्लेषण कव्हर कशा पद्धतीने असू शकतो ते वाद देखील महत्त्वाचा असू शकतो. त्यामुळे एका आर्थिक युनिटचे वर्णन करताना एका विशिष्ट टप्प्यावर त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे वर्तन आणि प्रतिसाद आणि दुसऱ्या टोकाला ते संपूर्ण अर्थव्यवस्था कव्हर करू शकते का, या दोन संज्ञा ह्या मायक्रो आणि मॅक्रो या दोन पद्धतीनं पाहिले जातात. त्यामुळे ग्रीक शब्द जो आहे तो मायक्रो आहे आणि मॅक्रोज पासून किंवा मायक्रोज पासून हा याची उत्पत्ती झालेली दिसते. सूक्ष्म अर्थशास्त्राची उत्पत्ती अशा पद्धतीनं मायक्रोज किंवा मॅक्रोज मॅक्रो इकॉनॉमिक्सची सुद्धा MIK ROCS अशा पद्धतीने आहे. तर मायक्रो आणि मॅक्रो याची ग्रीक शब्दांमध्ये
त्याचा उल्लेख किंवा शब्दप्रयोग सुरुवातीला वापरला होता. दोन्ही शब्द जे आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, याची उत्पत्ती ही ग्रीक शब्दापासून झालेली आहे किंवा ग्रीक शब्दाचंच कन्व्हर्शन हा मायक्रो मॅक्रो इंग्लिशमध्ये केलेला आहे आणि मराठीमध्ये त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र अशा पद्धतीचा उल्लेख करतो किंवा त्याची उत्पत्ती हा त्या अनुषंगाने झालेली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रातला केला जाणारा अभ्यास हा छोट्या छोट्या घटकाचा अभ्यास असतो, तर किंवा लहानात लहान घटकांचा अभ्यास असतो आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात मोठ्या घटकाचा किंवा एकूण घटकाचा एकूणाची गोळाबेरीज याचा अभ्यास केला जातो. त्यामुळं एकूणाशी संबंधित असणारं जे शास्त्र आहे ते समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हटलं जातं किंवा संपूर्ण देशाचा अभ्यास असेल, मग त्याच्यामध्ये इन्फ्लेशन आपण म्हणूया, भाववाढ असेल, भावघट असेल, ती कशी नियंत्रित करता येईल त्या अनुषंगाने त्याचा विचार केला जातो. एका आर्थिक युनिटचे वर्तन आणि प्रतिसाद आणि दुसऱ्या टोकाला ते संपूर्ण अर्थव्यवस्था कव्हर करू शकते या दोन संज्ञा वापरलेल्या आहेत. आणि ग्रीस शब्द जो आहे तो मायक्रो आणि मॅक्रो असा जरी असला तरी याची उत्पत्ती झाल्यापासून आपण जरी कौटिल्यापासून अर्थशास्त्र बघत असलो तरी या सूक्ष्म घटकांना समग्र घटकाला त्या त्या देशाने किंवा त्या त्या ठिकाणाला असणारं महत्व हे वेगवेगळं होतं. किंवा रामायण महाभारतापासून आपण जर पाहिलं तरी देखील आर्थिक रणनीती आखण्याचं काम हे केलं जात होतं. आज सध्याच्या कालखंडात जर आपण देशात पाहिले तर RBI स्वायत्त संस्था असताना राजकीय काही वेळेला हस्तक्षेप होतो की काय अशी स्थिती आपल्याला निर्माण होते आणि एकूणच बाजारपेठेमधल्या असणारी चलनी स्थिती जी 500 रुपयाची आणि 1000 रुपयाची नोट होती त्याचं डिमॉनिटायझेशन केलं, त्यावेळेला खरं तर हे बँकिंगकडून झालं असं आपल्याला वाटायला पाहिजे होतं किंवा सरकारने केलं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला सरकारने म्हणण्याऐवजी स्वायत्त संस्थेने आत्ता आपण ज्यावेळेला 2000च्या नोटीबद्दल बोलतो त्यावेळेला ही 2000ची नोट आर्थिकदृष्ट्या आपण विचार करता RBIनं किंवा RBIच्या गव्हर्नरने डिक्लेअर केलेली स्थिती असू शकते. त्याचबरोबर म्हणजे सरकारकडून हे डिक्लेअर केलं जाणं हे अपेक्षित नाही आहे. सरकारने त्याला पाठिंबा देणं, विरोध करणं हा भाग वेगळा आहे. पण विरोधक हे नेहमी विरोधच करतील, कारण त्यांची भूमिकाच ती आहे. त्यामुळे सरकारने स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून स्वतः एखादा निर्णय डिक्लेअर करणं हा एक प्रकारे सरकार किंवा जनतेच्या किंवा लोकशाहीच्या दृष्टीनं एक घातक असणारा घटक दिसू शकतो. आणि जे अपेक्षित नव्हतं किंवा काही प्रमाणात जे होणं अपेक्षित होतं ते त्या अनुषंगानं त्याचा विचार हे करणं अपेक्षित होतं. म्हणूनच आता आपण पाहतो की 2000 रुपयाची नोट ज्याचं डिमॉनिटायझेशन करण्याचं कार्य त्याची घोषणा करण्याचं काम हे RBI कडून करण्यात आलेलं आहे. आणि 2000ची नोट आता नाहीशी होणं किंवा कमी करण्याचं काम हे RBI टप्प्याटप्प्याने करत आहे. त्याला सरकारने पाठिंबा दिलेला आहे अशी स्थिती दिसून येते. त्यामुळे या स्वायत्त संस्था असतील, स्वायत्त बॉडी असतील, सर्वोच्च न्यायालय आपण म्हणतो किंवा न्याय व्यवस्था ही एक स्वतंत्र युनिट आहे. तशा पद्धतीने RBI ही देखील एक स्वतंत्र युनिट किंवा स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. तसंच सरकार ही देखील स्वतंत्र किंवा स्वायत्त आहे जिथं जनतेने लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात, मग आमदार असतील, खासदार असतील, ते त्या त्या पदानुसार त्यांच्या स्थितीनुसार कार्य करतील किंवा देशाचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीनं आपलं योगदान देत असतील. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टीनं कोणत्या म्हणजे केंद्र सरकार असेल तर केंद्रीय गृहमंत्री असतील, राज्याच्या दृष्टीने असतील तर राज्याच्या गृहमंत्री असतील, त्याच्यानुसार त्यांची न्यायव्यवस्था चालत असते. जशी ही न्यायव्यवस्था चालत असते तशी अर्थव्यवस्था चालत असते. मग या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अर्थमंत्री किंवा वित्तीय मंत्री जे आहेत ते केंद्राचे वेगळे असतात तर राज्याचे वेगळे असतात. मग राज्याकडून जमा होणारा जो काही उत्पन्नाचा भाग असेल तो देश पातळीवरती काय जमा करणं आणि देशाकडून राज्यासाठी विकास निधी देणं ही केंद्राची जबाबदारी असते. म्हणजे देशात प्रत्येक राज्य हे आपलं उत्पन्न जमा करण्याचं काम करत असतं आणि ते खर्च करण्याचं काम करत असतं. परंतु त्यातला काही हिस्सा हा केंद्र सरकारला द्यावा लागतो. केंद्राकडून सर्व देशाचा विकास करण्याच्या दृष्टीनं नियोजन आखलं जातं, प्लॅनिंग केलं जातं आणि त्या पद्धतीनं मग रस्त्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, इतर काही बाबी असतील याचा विचार वाहपोह हा निश्चितपणे त्याच्यामध्ये केलेला असतो. त्या उत्पन्नाच्या अनुषंगानं कोणते कोणते घटक येऊ शकतील किंवा एकत्रित मागणी त्यांची कशी असू शकेल, एकत्र करण्याची पातळी जी आहे ती कशी असू शकेल, आर्थिक एकके आणि व्हेरिएबल्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत का, एकसारखे आहेत का, आर्थिक विश्लेषणामध्ये समाविष्ट आहेत का, एका टोकाला विश्लेषण कव्हर करू शकते आणि एका आर्थिक युनिटचे वर्तन
आणि प्रतिसाद आणि दुसऱ्या टोकाला ते संपूर्ण अर्थव्यवस्था कव्हर करू शकते का, या दोन संज्ञा किंवा मायक्रो आणि मॅक्रो या दोन घटकाच्या अनुषंगाने अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. सूक्ष्म पातळीवरची जी ध्येय धोरणं असतात ती समग्रला जशीच्या तशी लागू केली जाऊ शकत नाही. समग्र पातळीवरची धोरणं ही वेगळी किंवा मोठी प्लॅनिंग करावं लागतं. त्याचबरोबर समग्र घटकावरती घेतलेले निर्णय हे वैयक्तिक पातळीवरती काही वेळेला लागू पडतील, काही वेळेला पडणार नाही. बाजारपेठेमध्ये जर एखाद्या ग्राहकाने, भाजी मंडईमध्ये एखाद्या ग्राहकाने एखाद्या वस्तूची मागणी प्रचंड केली असेल तर एकूण बाजारपेठेवर त्याचा परिणाम पडेलच असं नाही. परंतु समग्र पातळीवरती जर असं झालं तर समग्र घटकाचा परिणाम हा एका व्यक्तीवरती होत असतो. म्हणजे बाजारामध्ये आपण असा विचार करा की आता कलिंगडाचा सीझन होता आणि कलिंगड ज्यावेळेला एखाद्या ग्राहकाने 1, 2, 3, 4, 5, 10, 20, 50 खरेदी केली, त्यामुळे बाजारपेठेतल्या किमतीवर किंवा मागणीवर एकूण फार काही परिणाम होत नाही. कारण एका व्यक्तीची एक ग्राहक म्हणून असणारी मागणी ही किती असेल, सर्वसाधारण स्थिती असेल. परंतु ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीनं केलेला पुरवठा असेल त्यावेळेला देखील त्याची असणारा एकूण पुरवठा असेल आणि एकूण मागणी असेल, त्यावेळेला एखाद्या व्यक्ती, एखादं कुटुंब, एखादा घटक त्याच्या मागणी किंवा पुरवठ्यामुळं फारसा प्रभाव हा बाजारपेठेवर पडत नाही. परंतु समग्र पातळीवरती ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला याचा प्रभाव हा निश्चित पडत असतो. म्हणजे स्वस्त धान्य दुकानामार्फत जर समजा गहू आणि तांदूळ हे केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर वितरित केलं तर बाजारपेठेतल्या गव्हाची मागणी ही तुलनात्मकरित्या कमी होऊ शकते. त्यामुळं अशा घटकाचा परिणाम किंवा प्रभाव हा निश्चितपणे होत असतो. हेच जर गहू आणि तांदूळ जर देणं बंद केलं तर त्याच्या मागणीवर प्रचंड परिणाम होईल. त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, एकत्रीकरणाच्या दृष्टीनं आर्थिक एकके ही देखील आपल्याला विचारात घ्यावी लागतात किंवा त्याचे व्हेरिएबल्स असतील ते विचारात घ्यावे लागतील. आर्थिक विश्लेषणात समाविष्ट असलेल्या बाब ही सामावून घ्यावी लागते. एका टोकाला विश्लेषण कव्हर करू शकते आणि एका आर्थिक युनिटचे वर्तन हे देखील त्याच्यात विचारात होऊ शकतं. त्यामुळे टोकाला ते संपूर्ण अर्थव्यवस्था ही कव्हर करू शकते. या दोन संज्ञा आहेत किंवा ग्रीक शब्द आहेत, तो मायक्रो आणि मॅक्रोच या शब्दापासून त्याची असणारी उत्पत्ती हे देखील आपल्याला तितकंच महत्त्व किंवा स्पष्ट करणाऱ्या बाबी आपल्याला पाहाव्या लागतील. साठा आणि प्रवाह, स्टॉक आणि डायनॅमिक्स इथं असे देखील म्हटलेलं आहे. स्टॉक आणि प्रवाह, स्टॉक व्हेरिएबल जे फक्त वेळेच्या संदर्भात मोजले जाऊ शकते आणि ठराविक कालावधीत त्याच्यात विचारात घेतलं जात नाही. यांच्या विरुद्ध प्रवाह हा व्हेरिएबल एक आहे जे केवळ कालावधीच्या संदर्भात मोजले जाऊ शकते आणि नाही. म्हणजे एका बाजूला स्टॉक किंवा आहे ती स्थिती ठेवणं या दृष्टीने त्याच्यावर प्रयत्न होतो. प्रवाह किंवा ज्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने स्थिती आहे ती प्रवाहित केली तर त्याचा किती फायदा होऊ शकतो, तो किती घटक प्रवाहित करणं अपेक्षित आहे. त्या व्हेरिएबल्स जे फक्त केवळ वेळेच्या संदर्भात मोजले जाऊ शकते. वेळ हा देखील फार महत्त्वाचा असतो. वैयक्तिक पातळीवर असतो तसं देश पातळीवर असतो. कोणतंही सरकार आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला जर बहुमतात सरकार असेल तर मॅक्झिमम 5 इयर ते राज्य करू शकतं. त्याच्यानंतर पुन्हा वोटिंगला, इलेक्शनला त्यांना सामोरं जावं लागतं. तशा पद्धतीनं मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याचं प्लॅनिंग किंवा नियोजन हे विशिष्ट वर्षासाठी वित्तीय वर्ष म्हणून भारतात आपण पाहतो की 1 एप्रिल ते 31 मार्च 1 एप्रिल ते 31 मार्च हे वित्तीय वर्ष म्हणून विचारात घेतलं जातं आणि पुढील वर्षाचं नियोजन, प्लॅनिंग हे त्या अनुषंगाने केलेलं असतं. त्यामुळं त्याचा प्रवाह जो आहे तो त्याच पद्धतीनं प्रवाहित होणं किंवा सरकारची जी ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीनं कार्यान्वित होणं, अंमलबजावणी होणं हे अपेक्षित असतं. सध्या आपण पाहतो की मेक इन इंडिया असेल किंवा G20 परिषद असेल त्या अनुषंगाने वित्तीय विवरण तशा पद्धतीने करावं लागलं. त्याचबरोबर महाराष्ट्र असेल किंवा देशात अनेक ठिकाणी आता मेट्रोचं जाळं सुरू व्हायला लागलेलं आहे आणि मेट्रो प्रवासामुळे काय होणार आहे, त्याचा वाहतुकीचा जो किंवा प्रवासाचा जो वेग आहे तो वाढलेला दिसेल. त्यामुळे प्रवास किंवा प्रवाह जो आहे तो व्हेरिएबल्स किंवा जे फक्त वेळेच्या संदर्भात मोजले जाऊ शकत होतं ते आता त्याचा अंतर कमी करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करणार आहे. त्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं कोणत्या घटकाची कशा पद्धतीनं विनियोग करणं किंवा योग्य क्रमवारी लावणं ही त्यातल्या असणाऱ्या स्टॉकवरती किंवा प्रवाहावरती अवलंबून आहे.
जेवढा स्टॉक जास्त असेल त्याच अनुषंगाने त्याचं असणारं मार्केटमधले व्हॅल्यू जे आहे ते सुद्धा विचारात घ्यावं लागतं. किंवा एखादा घटक प्रवाहित केला असेल तर तो किती प्रमाणात प्रवाहित केलेला आहे, कशा पद्धतीने प्रवाहित केलेला आहे, त्या संदर्भात किंवा वेळेच्या संदर्भात या बाबतीत मोजमाप होऊ शकतं. त्यामुळे ठराविक कालावधीत काही घटकाचा विचार होऊ शकतो. विरुद्ध प्रवाह जर असेल, व्हेरिएबल्स असतील तर ते विचारात घ्यावे लागतात. केवळ कालावधीच्या संदर्भात मोजले जाऊ शकते असं नाही, तर त्याला अनेक डायमेन्शन आपण म्हणूया असतात आणि ते त्या पद्धतीनं मोजले जाऊ शकतात. स्टॅटिस्टिक्स आणि डायनॅमिक्स ही आर्थिक विश्लेषण एकतर स्थिर फ्रेमवर्क वापरून किंवा डायनॅमिक सेटिंग विश्लेषणाच्या स्थिर आणि डायनॅमिक पद्धतीमध्ये फरक केला जाऊ शकतो. एका पेक्षा जास्त मार्ग हे एका व्याख्यानुसार स्थिर मानलेले किंवा मॉडेल्स मध्ये सिद्धांत असू शकतात, व्हेरिएबल्स असू शकतात. परिणामी त्या अनुषंगाने दिनांकित किंवा तशा बाबीवरती त्याचा प्रकाश टाकलेला असतो किंवा त्याचा भर हा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये साठा जो आहे किंवा स्टॅटिस्टिक्स आणि डायनॅमिक जे म्हटलेलं आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या बाबी त्याच्यातल्या तत्सम असू शकतात. त्यामुळं या पहिल्या युनिटच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला अर्थव्यवस्थेतली असणारी मागणी किती आहे, कशा पद्धतीनं मार्ग त्याच्यातनं काढू शकतात, त्याच्यात होणारे बदल किती असतील ते आपल्याला याच्यात पाहायला मिळालेले दिसतात. संसाधनाचे वाटप किंवा समान वाटप होणं, समाधानकारक वाटप होणं हा केंद्रीय समस्या आहे. सैद्धांतिकदृष्ट्या दोन प्रकारच्या आर्थिक प्रणाल्या आहेत आणि उदाहरणासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, समाजवादी अर्थव्यवस्था असेल, व्यवहारात सर्व देशांनी ही मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ती प्रणाली ओळखणे अपेक्षित आहे, त्याचा वापर होणं अपेक्षित आहे. संसाधन वाटपाची समस्या जी आहे ते अनेक मार्गाने किंवा प्रत्येकाने हाताळली जाऊ शकते. त्याचबरोबर त्याचे असणारे घटक जे आहेत ते किती आहेत, कशा पद्धतीने आहेत ते आपल्याला पाहू शकते. अर्थव्यवस्था ही स्वतःच्या निवडलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने कार्य करत असते. त्यामुळं इन्फ्लेशन आपण ज्या वेळेला RBI कडून वेगवेगळी जी ध्येय धोरणं राबवली जातात ती मॅक्रो इकॉनॉमिकच्या अनुषंगाने जरी असली, समग्र पातळीच्या दृष्टीने असली तरी वैयक्तिक घटकावर त्याचा निश्चित परिणाम असतो. SLR असेल, CRR असेल, कॅश रिझर्व्ह रेशो असेल, याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम हा ग्राहकावरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती, कुटुंबावरती हा निश्चितपणे होत असतो. परंतु सर्वच ठिकाणी होत असेल तर त्या अनुषंगाने त्या संसाधनाचे वाटप किंवा वाटणी जी आहे ती केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अनेक मार्गांनी आणि प्रत्येकाने हाताळली जाऊ शकते अशी अर्थव्यवस्थेची स्थिती ही दिसून येत असते. स्वतःच्या निवडलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करत असते. मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप किंवा मिश्र अर्थव्यवस्था ही अशी आहे की ज्यामध्ये काही निर्णय किंवा बाजार शक्तीवर सोडले जातात. इतर थेट सरकारी नियम किंवा अगदी मालकीत अंतर्गत घेतले जाणारे निर्णय हे देखील विचारात घ्यावे लागतात. सैद्धांतिकदृष्ट्या दोन प्रकारच्या आर्थिक प्रणाल्या आहेत. उदाहरणार्थ भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. व्यवहारात सर्व देशांनी मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते किंवा ओळखलेली दिसून येते. संसाधन वाटपाची समस्या ही अनेक मार्गाने आणि प्रत्येकाने हाताळली जाऊ शकेल अशी स्थिती असलेली दिसून येते. अर्थव्यवस्था ही स्वतःच्या निवडलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने कार्य करत असताना आपण पाहतो. त्याचबरोबर त्यातल्या काही समस्या ज्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप मिश्र अर्थव्यवस्था अशी आहे की ज्यामध्ये काही निर्णय हे बाजार शक्तीवर सोडले जातात. इतर थेट सरकारी नियम किंवा सरकारी कायदे करून आपण म्हणूया तितकेसे उपयुक्त जरी असले तरी बाजार यंत्रणेकडून बाजारपेठेत आलेला माल हा कमी किंवा जास्त येणं हे अपेक्षित नाही. तर समांतर पातळीवरती जर आला, समतोल पातळीवरती जर आला तर संसाधनाचं वाटप हे योग्य पद्धतीनं सुयोग्य स्थितीत करता येऊ शकतं. अन्यथा अतिरिक्त मालाचा पुरवठा जर झाला, जशा पद्धतीने आता आपण पाहतो की संपूर्ण भारतात असेल किंवा महाराष्ट्रात असेल कांद्याचं वाटप किंवा कांदा निर्यात ही वाढणं अपेक्षित आहे आणि कांद्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. कांदा हा नाशवंत घटक आहे, त्यामुळे त्याला स्टोअर करणं, क्लायमेटचा विचार करता, वातावरणाचा विचार करता दीर्घकाळ स्टोअर करणं
हे शक्य होत नाही. परंतु 3-4 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर याच कांद्याची विक्री करावी लागते आणि ते करत असताना बाजारपेठेतली किंमत किती आहे याचा सैद्धांतिक दृष्टीने विचार करून त्या किमतीच्या अनुषंगाने काही धोरणात्मक निर्णय हे साकारला घ्यावे लागतात. ते समग्र पातळीवर घ्यावे लागतात. त्यामुळे सूक्ष्म पातळीवरती जे आलेले निष्कर्ष असतील त्याची सर्व एकत्रित गोळाबेरीज आपण म्हणूया ती केली जाते. त्याच्या अनुषंगाने संसाधनाच्या वाटपाची समस्या ही सोडवण्याचा प्रयत्न हे निश्चितपणे होत असतो. प्रत्येकाने हाताळली जाऊ शकणारी अर्थव्यवस्था किंवा त्याच्या अनुषंगाने स्वतःच्या निवडलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने ते सोडवण्याचा प्रयत्न करते. मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनाचं वाटप हे सुयोग्य पद्धतीने व्हावं या दृष्टीने प्रयत्न बाजार यंत्रणा करत असतात. व्यापारी वर्ग जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस हे व्यापारी वर्ग एका ठिकाणाचा माल दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणचा तिसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीनं वितरित केलेला असतो किंवा वितरण साखळी एक प्रकारे तयार झालेली असते आणि याच साखळीच्या आधारावरती आपल्याला सर्व वस्तू म्हणजे ग्रामीण भागात उत्पादित झालेला माल हा शहरामध्ये एखाद्या झोपडपट्टीचा एरिया असेल किंवा सदन एरिया असेल शहरामधला, त्या एरियामध्ये पण तो घटक हा अगदी ग्रामीण भागात शहरापासून कित्येक अंतरावरती दूर असणारा किंवा दुसऱ्या राज्यात असेल, दुसऱ्या देशात असेल एखादं उत्पादन तयार झालं तरी ते आपल्यापर्यंत पोहोचतं किंवा आपल्या देशात तयार झालेलं उत्पादन असेल तर ते परकीय बाजारपेठेत किंवा परदेशातल्या बाजारपेठेपर्यंत पोहोचत असतं. त्यामुळे त्याचा निश्चित आपल्याला फायदा हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं होत असतो. त्यामुळे संसाधनाचं वाटप जितकं सुयोग्य पद्धतीनं होईल तितकी अर्थव्यवस्था ही वेगाने विकसित होईल. बँकिंग प्रणालीच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तिथले आर्थिक व्यवहार सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होतील किंवा त्या पद्धतीनं निर्णय नियोजन होऊ शकतात. त्यामुळे संसाधन वाटपाची समस्या ही अनेक मार्गांनी प्रत्येकाने हाताळली जाऊ शकते अशा पद्धतीची आहे. अर्थव्यवस्था किंवा स्वतःच्या निवडलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्या संसाधनाच्या वाटपाच्या बरोबरच मिश्र अर्थव्यवस्थेतील घेतलेले निर्णय हे सरकारचे निर्णय सूक्ष्म घटकावर परिणाम करत असताना दिसतात. त्यामुळे इकॉनॉमिक मेथड आर्थिक पद्धत कुठली, आर्थिक कायदे काय आहेत, आर्थिक कार्यपद्धती कशी आहे, विज्ञान म्हणून अर्थशास्त्राचे स्वरूप तपासते, ते गृहीतकाचे स्वरूप तपासते, तर्काचे प्रकार आणि स्वरूप तपासते. अर्थशास्त्रात वापरलेले स्पष्टीकरण विविध पद्धती जसे की वर्गीकरण, वर्णन, स्पष्टीकरण, मोजमाप, अंदाज, प्रिस्क्रिप्शन्स आणि चाचणी किंवा आर्थिक पद्धतीशी संबंधित या बाबी या निश्चितपणे आहेत. आर्थिक पद्धतीमध्ये स्पष्टीकरणासाठी आधार आणि गट तपासते किंवा अर्थतज्ञ अर्थव्यवस्थेबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये दिलेली असतात. त्यामुळं अर्थशास्त्रात किमती ह्या फार महत्त्वाच्या आहेत किंवा किंमत हा मागणी आणि पुरवठ्याचा दुवा असतो. कारण किंमत जेवढी वाढलेली असेल तेवढ्या पद्धतीमध्ये मागणी ही कमी झालेली असते आणि वाढत्या किमतीला पुरवठा मात्र वाढतच असतो. पुरवठा वाढवण्याचं काम हे उत्पादक करत असतात आणि परंतु किंमत वाढली की ग्राहक मात्र आपली मागणी कमी कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कमी किमतीला जे बाजारपेठेत पुरवठा झालेला आहे तो विकणं हे उत्पादकाला परवडेल का, व्यापाऱ्यांना ते परवडेल का या दृष्टीनं विचार करता त्या वस्तूची किंमत ही बदलावी लागते. त्यामुळं उत्पादन आणि त्याची असणारी मागणी याचा दुवा साधन ही किंमत करत असते किंवा किंमत यंत्रणेमार्फत याच्यावर कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं गृहीतकाच्या अनुषंगाने विचार करता त्याचे तर्कानुसार किंवा त्याच्या काही प्रकारानुसार वर्गीकरण करता काही बाबी ह्या विचारात घ्याव्या लागतात. त्याचं स्पष्टीकरण, मोजमाप, अंदाज हे विचारात घेतले जातात. चाचणी किंवा आर्थिक पद्धतीशी संबंधित या बाबी ह्या वितरित केलेल्या असतात. प्रेरक आणि उत्पन्न तर्क हे देखील त्याच्यातून महत्त्वाचे आहेत. अर्थशास्त्रज्ञाने आर्थिक कायदे तयार करताना दोन परंपरा पाळलेल्या आहेत. त्याच्यातला समतोल हा विचारात घेतलेला आहे. ही संकल्पना अर्थशास्त्रातली विश्लेषणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. खूप वारंवार वापरले जाते आणि एखाद्या कायद्याने किंवा एखाद्याने त्याच्याशी परिचित व्हावे असा किंवा सहसा एक आर्थिक चल म्हणून विचारात घेतलेला घटक आहे. जसे की एखाद्या वस्तूची किंमत हे विविध अनुषंगाने किंवा अधीन आहे असा विचार केला जातो किंवा शक्ती त्याची वापरलेली आहे. वेगवेगळ्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न हा होत असतो. जेव्हा या शक्ती किंवा संतुलनात वापर केलेला दिसतो, व्हेरिएबल्स बदललेले दिसतात तेव्हा मूल्य बदलणे थांबते आणि ते
समतोल आहे असे देखील म्हटले जाते. समतोल संकल्पना किंवा समतोल म्हणजे विश्रांतीची स्थिती, जेथून ते स्थान प्राप्त करणे किंवा प्रोत्साहन किंवा हालचाल करण्याच्या संदर्भातली ही संधी आहे. आणि त्या अनुषंगाने जेव्हा ग्राहक ह्या वेगवेगळ्या वस्तूवर खर्च करतो तेव्हा तो समतोल अवस्थेत आहे किंवा नाही या अनुषंगाने त्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे सेवा जास्तीत जास्त समाधान देतात त्या सेवाचा मोबदला घेण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्राप्रमाणे समग्र अर्थशास्त्रात होत असतं. परंतु सूक्ष्म घटकावरती असणारा प्रभाव हा समग्र घटकाचा असतो, परंतु सूक्ष्म घटकाचा प्रभाव हा समग्रवरती होईलच असं नाही. परंतु एकूण मागणीत परिवर्तन करताना अशा अनेक बाजारपेठामधल्या अनेक वस्तू या एकूण बाजारपेठेची गोळाबेरीज होऊ शकते. ग्राहक म्हणून आपण बाजारपेठेतून वेगवेगळ्या वस्तू ज्या वेळेला खरेदी करतो, भाजी बाजार असेल किंवा इतर बाजारपेठेतल्या वस्तू असतील, त्याची मागणी ही अल्प प्रमाणात किंवा थोड्या थोड्या टप्प्याने आपण केलेली असते आणि त्याचा वैयक्तिक पाहिलं तर बाजारपेठेवर फार प्रभाव नसतो. परंतु एकूण ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला सर्व ग्राहकांनी केलेली बाजारपेठेतली मागणी ज्यावेळेला पाहिली त्यावेळेला कांद्याची मागणी असेल, आंब्याची मागणी असेल किंवा इतर व्हेजिटेबलची डिमांड्स असतील, फ्रूट्सची डिमांड असेल, ती किती असेल त्याचा एक अंदाज काढला जातो आणि त्या अनुषंगाने तशा पद्धतीची डिमांड किंवा तशी मागणी ही होत असते किंवा किती मागणी होईल त्याचा सारासार विचार केलेला दिसून येतो. त्यामुळे एखाद्याने त्याच्याशी परिचित असणारी बाब किंवा सहसा एक आर्थिक चल म्हणून त्या घटकाचा विचार ह्या केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे विविध घटकाचा विचार करता त्यातला असणारे बदल किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही निश्चितपणे पाहिली जाते किंवा वेगवेगळ्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न वस्तूच्या किमती आपण म्हणतो त्या किमती जर बदलल्या म्हणजे आवाच्या सव्वा आपण ज्या वेळेला किमती म्हणतो त्यावेळेला ग्राहक हा मागणी करत नाही किंवा त्याची मागणी ही कमी झालेली असते, अपुरी मागणी झालेली असते आणि या मागणीमुळेच एकूण अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो. सकारात्मक विरुद्ध मानक किंवा एकूणच अर्थशास्त्रात हा शब्द केवळ आर्थिक सुसूत्रीकरणाशी संबंधित आहे. त्या अनुषंगाने असणारे कायदे कानून असतील, विविध बाबी असतील, त्या कशा आहेत, किती आहेत, त्या दाखवण्याचं काम, दर्शवण्याचं काम या अर्थशास्त्रात केलेलं असतं. त्या निर्णयावरती एक सकारात्मक विधान जे आहे ते पेट्रोलच्या किमतीतली वाढ असेल किंवा त्याच्या अनुषंगाने मागणीच्या प्रमाणात असणारी वाढ असेल, घट असेल, ती आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर एक मानक विधान जे आहे ते पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. त्या अनुषंगाने अधिक सामान्यपणे मानक विधान हे वापरलं जाऊ शकतं. सकारात्मक विरुद्ध मानक हे सकारात्मक अर्थशास्त्राच्या दृष्टीनं त्याच बाबतीत विचार केला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने तसा बदल हा घडलेला आपल्याला दिसून येतो. शब्द केवळ आर्थिक सुसूत्रीकरणाशी संबंधित आहेत असे नाही, तर कायदे आणि वास्तव वर्णन या आर्थिक कायद्याच्या अनुषंगाने किंवा कायद्यातले असणारे जे काही बाबी आहेत त्या मायक्रो पातळीवरती, सूक्ष्म पातळीवरती पडताळल्या जातात. तसे त्या समग्र पातळीवरती लागू करता येऊ शकतील का ते पाहिलं जातं आणि सूक्ष्म घटकात जर त्याची मागणी होत असेल तर तशा पद्धतीने तो घटक विस्तृत प्रमाणात उपलब्ध करून दिला जातो. त्याची किंमत नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. पेट्रोल आणि डिझेल किंवा ऑइलच्या संदर्भातल्या आपण वेगवेगळ्या किमती पाहतो, त्या किमती सर्वसामान्यांना परवडतील का, गॅसच्या संदर्भातल्या किमती आहेत त्या सर्वांना परवडतील का याचा विचार विनिमय हा केला जातो किंवा त्या संदर्भातली माहिती ही दिली जाऊ शकते. त्यामुळे रेकॉर्ड केलेल्या तथ्यावरून ही कोणत्याही प्रकारे काय अस्तित्वात आहे याबद्दल ते कोणताही निर्णय देत आहेत. आर्थिक विश्लेषण वांछनीय आहे किंवा त्यात बदल करणे हे आवश्यक आहे. एक सकारात्मक विधान किंवा पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याने त्याच्या मागणीच्या प्रमाणात घट होत असते किंवा तशी मागणी देखील बदललेली असते. त्या मागणीत किती बदल होईल, कसा बदल होईल हा सूक्ष्म अर्थशास्त्रात विचार करता समग्र लक्ष अर्थशास्त्रात विचार केला जातो. त्याचं मानक जे आहे, मोजमापाचे साधन जे आहे ते व्यक्तीपर्यंत भिन्न असू शकते. पेट्रोल डिझेलच्या संदर्भात असेल किंवा कोणत्याही वस्तूच्या संदर्भात असेल मागणी ही भिन्न भिन्न स्वरूपाची असते. व्यसन करणाऱ्या व्यक्तीला त्याच्यातली असणारी उपयोगिता ही त्याला जास्त वाटत असेल म्हणून तो त्याचा उपभोग किंवा त्याचं सेवन करत असतो. परंतु ज्याला त्याचं सेवन करायचं नाही, ज्याला त्याची इच्छा नाही आहे, त्याला मात्र त्याच्या संदर्भातली घृणा किंवा इच्छाशक्ती नाही असे वाटू शकते. परंतु तरुण पिढीच्या बद्दल जर आपण पाहिलं तर कोल्ड्रिंक्स, मग थम्सअप असेल, माझा असेल, कोको अशा अनेक कंपन्या ज्या मार्केटमध्ये आता आहेत
त्या कोल्ड्रिंकच्या संदर्भातली मागणी हे त्या व्यसन करणाऱ्या व्यक्तीला त्याच्याबद्दलच त्याचं कुतूहल त्याला विशेष नाही वाटत, परंतु ज्याला त्याचं सेवन करायचं आहे त्याला त्याची मागणी ही भिन्न असू शकते. त्यामुळं समग्र पातळीवरती एकूण मागणीचा विचार होईल आणि वैयक्तिक पातळीवरती व्यक्तिचा किंवा व्यक्तीबरोबर ती भिन्न अवस्था असणारी दिसून येईल. त्यामुळं कोणत्या घटकाला किती मागणी करायची ही त्या व्यक्तीवरती सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आहे. त्यामुळं किती उत्पादन करावं, कशा पद्धतीनं उत्पादन करावं, हे जसं उद्योजकाच्या समोरचे प्रश्न आहेत तसं ग्राहकाच्या दृष्टीनं ग्राहक म्हणून त्याला किती मागणी करावी, कोणत्या घटकाची मागणी करावी या दृष्टीने त्याचा प्रयत्न हा निश्चित असतो. त्यामुळे मायक्रो इकॉनॉमिक्स असेल, मॅक्रो इकॉनॉमिक्स या दोन्हीत असणारे जे फरक आहेत ते निश्चितपणे आपल्याला दिसून येतील. एकत्रीकरणाच्या अनुषंगाने त्याची असणारी पातळी ही देखील दिसून येते. एका आर्थिक युनिटचे वर्तन आणि प्रतिसाद हे दुसऱ्या टोकाला ते संपूर्ण अर्थव्यवस्था कव्हर करू शकते. या दोन संज्ञा ज्या आहेत त्या मायक्रो आणि मॅक्रोच्या अनुषंगाने आहेत. ग्रीक शब्द जो आहे तो मायक्रोज आणि मॅक्रोज म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात सूक्ष्म घटक म्हटलं जातं, तर समग्रमध्ये त्याला मॅक्रोज असा उल्लेख आलेला दिसून येतो आपल्याला, म्हणजे समग्र पातळीवरचा आहे. त्याचबरोबर साठा आणि प्रवाह जो आहे तो देखील सारांश रूपाने आपल्याला पाहता येईल. आर्थिक चल जे असतात ते दोन प्रकारचे असतात, एक तर प्रवाही स्वरूपात असतात किंवा स्टॉक म्हणजे एका जागेला स्थिर किंवा आहे त्या परिस्थितीला आपण म्हणूया असतात, आणि तो प्रवाह जो आहे फक्त वेळेच्या संदर्भात मोजला जाऊ शकतो आणि ठराविक कालावधीत त्याचा विचार होऊ शकतो. विरुद्ध प्रवाह किंवा व्हेरिएबल एक आहे जे केवळ कालावधीच्या संदर्भात मोजले जाऊ शकते. कालावधी आपण म्हणूया एकदा वेळ गेली की पुन्हा येत नाही, तशा पद्धतीने ती वेळ ही वैयक्तिक पातळीवर असते. समग्र पातळी हा दीर्घकाळ असतो. सूक्ष्म पातळीवरती मूर्त स्वरूप आपण म्हणूया अल्प कालावधीमध्ये व्यक्ती किंवा एखादी संस्था असेल, उद्योगधंदा असेल. सूक्ष्म पातळीवरती एका विशिष्ट घटकाचा अभ्यास करताना ती मूर्त स्वरूपाची असेल. परंतु समग्र पातळीवरचा जर विचार केला तर दीर्घकाळामध्ये समाज हा अमर स्वरूपाचा असतो. तो कधीही न संपणार असतो. म्हणजे 50 वर्ष असतील, 100 वर्ष असतील, 200, 300, 500 वर्ष असतील, तर तो वर्षानुवर्ष समाजाला बेनिफिट्स मिळवून देणारा घटक असू शकतो. त्यामुळं कन्क्लुजनकडे येत असताना आपल्याला असं म्हणता येईल, आर्थिक पद्धतीत विज्ञान म्हणून अर्थशास्त्राचे स्वरूप हे तपासलं जाणं अपेक्षित आहे. त्यातले काही कायदे हे देखील विचारात घेणं गरजेचं ठरतं. घटनेचे किंवा घटनेने स्पष्टीकरण प्रदान करण्यास ही सक्षमता येत असते. परिणामकारक किंवा त्याच्या संबंधाच्या अनुषंगाने त्याच्या अटी ह्या दोन्ही प्रकारचे तर्कशास्त्र पाहिले जाते. आर्थिक कायदे तयार करणे, प्रेरणा किंवा त्यात कपात करणे, समतोलता ही अर्थशास्त्रातील एक विश्लेषणाचे महत्त्वाचे साधन आहे. आणि जेव्हा भिन्न व्हेरिएबलला वेगवेगळ्या दिशेने खेचणारी शक्ती किंवा संतुलित असते त्याचे मूल्य देखील थांबण्याच्या दृष्टीनं विचार केला जाऊ शकतो. किंवा आर्थिक दृष्टीनं कार्यपद्धती विज्ञान म्हणून अर्थशास्त्राचे स्वरूप हे तपासते. आर्थिक कायदे हे आम्हाला एखाद्या घटनेचे किंवा घटनेने निश्चित केलेले दिसून येतात. त्यामुळं दोन प्रकारचे किंवा तर्कसंगत बाबी ह्या असल्याचं अनुभवाला येतं. जेव्हा भिन्न व्हेरिएबल्स असतील, वेगवेगळे घटक असतील, त्यावेळेला त्याची खेचणारी शक्ती किंवा संतुलन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सरकारला करावे लागतात. सकारात्मक अर्थशास्त्र हा शब्द आर्थिक विश्लेषणाचा तो एक भाग आहे, दर्शवतो. फक्त इष्टतमता किंवा फायदेशीर दृष्टीने न सांगता सैद्धांतिक तर्कवर्णन मांडलं जातं. निष्कर्षाबद्दलची मांडणी ही चांगल्या पद्धतीची केली जाते. सामान्य अर्थशास्त्रात दुसरीकडे या बाबीवरती विशेष भर दिला जातो. त्यामुळं काय असावे याच्याशी संबंधित त्याची निवड किंवा निकड प्रक्रिया आलेली दिसून येते. त्यामुळं कशात भाषा अनुषंगाने आपण आज इथं थांबूया. धन्यवाद.